नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी मराठी विषयातील स्थूल वाचन 1 बालसाहित्यिका गिरिजा कीर या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया इयत्ता 10वी मराठी विषयातील स्थूल वाचन क्रमांक 1 बालसाहित्यिका गिरिजा कीर या पाठाचा स्वाध्याय. पाठाचा परिचय. बालसाहित्यिका गिरिजा कीर या पाठात डॉक्टर विजया वाड यांच्या बालसाहित्याचा आढावा घेतला आहे. गिरिजाबाईंनी बालसाहित्यात विपुल व लक्षणीय लेखन केले. त्यांनी बालकुमारांच्या बालविश्वावर आधारित साहित्य निर्मिती केली. एक अर्ज आहे बाप्पा या बालनाटिकेत गिरिजाबाईंनी मोठी माणसे मुलांच्या मनाचा विचार करीत नाहीत ही समस्या मांडली. लहान मुलांवर उदात्त जीवनमूल्यांचा संस्कार करण्यासाठी गिरिजाबाईंनी अहिल्याबाई होळकर, अनुताई वाघ, ताराबाई मोडक, संत गाडगेबाबा, महात्मा फुले यांसारख्या थोर माणसांची चरित्रे लिहिली आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व ठसवून दिले. गिरिजाबाईंनी मानवतेचा संदेश देणारे बालसाहित्य लिहिले. त्यांच्या बालकथा व बालकादंबऱ्यातून हे संस्कार दृढ झाले आहेत. प्रश्न क्रमांक 1. टीप लिहा. गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. उत्तर: गिरिजाबाईंनी बालकांसाठी सुद्धा लक्षणीय साहित्य निर्मिती केली. बालकांचे वय लक्षात घेऊन त्यांनी साध्या सोप्या बालनाटिकाही लिहिल्या. साधारणपणे लहान मुलांना अद्भुतरम्य व चमत्कारांवर आधारित कथानके आवडतात असा समज असतो. गिरिजाबाईंनी या समजाला छेद दिला. त्यांनी वास्तवावर आधारित बालनाटिका लिहिल्या. मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा यांना प्राधान्य देऊन बालनाटिका लिहिल्या. त्यांच्या बालनाटिकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रदर्शी शैली. त्यांच्या नाटिकांमधील प्रसंग समोर जिवंतपणे घडत आहेत असे वाटते. त्यामुळे त्यांच्या बालनाटिका पाहताना प्रेक्षक खिळून बसतात. एकंदरीत त्यांच्या बालनाटिका वैशिष्ट्यपूर्ण आहेत. 2. टीप लिहा. गिरिजा कीर यांच्या यडबंबू ढब्बू या बालकादंबरीतील विनोद. उत्तर: कुणालाही दुःखी ठेवू नये असा आईने ढब्बूला उपदेश केला होता. ढब्बूने तो तंतोतंत पाळला. व्याह्यांना देण्यासाठी ठेवलेले मिठाईचे ताट ढब्बूने भिकाऱ्यांना वाटले. भिकाऱ्यांना प्रचंड आनंद झाला, पण घरातली मंडळी खूप कातावली. आईचा उपदेश ढब्बूने शब्दशः पाळला. भिकारी म्हणजे माणसेच, त्यांना तरी दुःखी का ठेवावे असा व्यापक विचार त्याने केला. लोक संकुचितच विचार करतात. सर्वांशी प्रेमाने वागावे असे म्हणताना त्यांच्या मनात सर्व म्हणजे घरातली माणसे असतात किंवा फार फार झाले तर नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्रमंडळी इत्यादी असतात. जात धर्म यांचा विचार करू नये असे त्यांच्या मनात नसते. यातून विसंगती निर्माण होते. ढब्बू स्वतःच्या वागण्यातून समाजातली ही विसंगती दाखवून देतो. त्यामुळे विनोद निर्माण होतो.
3. मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. उत्तर: आईवरील प्रेमापोटी कोणतीही कृती करायला मधू तयार होतो. तो एका गृहस्थाचे पाकिट मारतो. पुढे पाकिटातील चिठ्ठीवरून मधूला सत्य स्थिती कळते. आपण चोरलेल्या पैशांमुळे त्या गृहस्थाच्या आईला जीव गमवावा लागू शकतो. या विचाराने तो व्याकुळ होतो आणि पाकिटात असलेल्या पत्त्यावरून ताबडतोब पैसे परत करण्याचा तो निर्णय घेतो. त्याची ही कृती त्याच्या संवेदनशील मनाचे उदाहरण आहे. आपल्या कोणाचा तरी मृत्यू ओढवणे हा क्रूरपणाच होय, ते त्याला जाणवते. आपली जशी आई आहे तशीच दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा आई असते. त्या व्यक्तीला सुद्धा स्वतःच्या आईविषयी प्रेम असणारच. आपण स्वार्थाने आंधळे होऊन फक्त स्वतःच्या आईवरील प्रेम लक्षात घेतो, दुसऱ्याच्या मनाचा विचारच करत नाही हे मधूच्या लक्षात येते. यातून त्याची तीव्र संवेदनशीलता प्रत्ययाला येते. 4. साहित्य कृतींचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर: साहित्य कृतीतील भावरसाचे अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे साहित्य कृतींचा आस्वाद किंवा रसास्वाद होय. रसास्वाद परिपूर्ण होण्यासाठी पुढील बाबी लक्षात घ्यायला हव्यात. कलाकृतीचा आशय किंवा कथानक, व्यक्तिरेखा मनाला पटणाऱ्या असल्या पाहिजेत. त्यांच्या स्वभावात वाचकांना किंवा प्रेक्षकांना भारावून टाकण्याची शक्ती असली पाहिजे. लेखकाची भाषाशैली, वर्णनशैली वाचनीय व प्रभावी असली पाहिजे. कथानक उत्कंठा वाढवणारे असले पाहिजे. आपल्या समोरची कलाकृती ही कविता असेल तर त्या कवितेतून कवी कोणता भाव व्यक्त करू पाहतो हे लक्षात घेतले पाहिजे. त्याला अनुसरून भाषा, अलंकार, प्रतिमा, प्रतीके इत्यादी आहेत का हे सुद्धा पाहिले पाहिजे. कवितेतून उत्कट भावना व्यक्त झाल्या पाहिजेत. कथा, कादंबरी वा नाटक असा कोणताही साहित्य प्रकार असो, साहित्यातून व्यापक मानवी मूल्ये प्रकट झाली पाहिजे. उच्च, उदात्त असे संदेश साहित्यातून मिळायला हवेत. या सर्व गोष्टी आपल्या रसास्वादामध्ये असल्या पाहिजेत. 5. टीप लिहा. बालवाटिका एक अर्ज आहे बाप्पा. उत्तर: एक अर्ज आहे बाप्पा ही एक गिरजाबाईंची बालवाटिका. सुजाता आणि सदानंद यांच्या घरातील ही गोष्ट. घरातील मोठी माणसे घराबाहेर गेलेली असताना मुले विचारविनिमय करत होती. प्रश्न तर नेहमीचाच. आई, बाबा व शेजाऱ्यांचे बॉसिंग थांबवणे. त्यांना मोठ्या माणसांची तक्रार करायची होती, पण प्रश्न पडतो की तक्रार करायची कोणाला. मग त्यांना वाटले की आपण बाप्पापुढे तक्रारीचा अर्ज ठेवूया. शिफॉनची साडी नेसायला हवी, बर्फाचा गोळा खायला हवा, भेळ खायला हवी या अर्जातल्या तक्रारी. मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळीच बाप्पाचे रूप घेऊन भांडायला लागतात. या नाटिकेने मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडल्या. नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते त्यांच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी मराठी विषयातील स्थूल वाचन क्रमांक 1 बालसाहित्यिका गिरजा कीर या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पाठावरील हा स्वाध्याय चांगला लक्षात राहण्यासाठी ह्या व्हिडिओतील प्रश्नोत्तरे पुन्हा पहा. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या आपल्या चॅनलचा बालसाहित्यिका गिरजा कीर या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद.